चिल्ला जोर का, बचाओ। बोल भाई सिग्नेचर तो दे उबे तेरा। ये भी बहुत काला बना दिया, तो गोला मार देंगे वो मार। अरे फिल्टर लगा उसको तो मारो त्याची तर गोरा काला उबे उबे वांचो अरे वीडियो निकाल रहा है काट रहा वीडियो चलो चलो उबेद बोला कर शेविंग तो करनी पड़ेगी ना उबेद बालों की शेविंग तो करनी पड़ेगी ना। तर कसे आहेत मित्रांनो, माझं नाव अक्षय धुमाळे आणि तुम्ही बघताय हा नवीन व्हिडिओ। तो पाठच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, फक्त सबस्क्राईब करा। तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे, कारण की जे व्हिडिओ बघताय ते सबस्क्राईब करत नाही आहे, लाईक करत नाही आहे, तर सबस्क्राईब आणि लाईक करा। अरे फिल्टर लगा उसको तो मारो त्याची तर गोरा काला चलो चलो तर काही अशा प्रकारे माझा दिवस जातो। आजचा सुट्टीचा दिवस आणि खूप कंटाळ येतो। लाईफमध्ये मित्र हा शब्द खूप इम्पॉर्टन्स आहे। मित्र असणं खूप गरजेचं आहे। जसं जसं वय वाढत चाललंय तसं तसं मित्र सुटत चालले आहेत। काही कळत नाही आहे, म्हणजे मित्राविना काय जग एकदम शांत शांत। ठीक आहे, सगळं आहे, खुश आहे, सगळं देवाने मस्त दिले आपल्याकडे, सगळं आहे म्हणजे, पण मित्र पण आहेत, पण ते एवढ्या लांब राहतात किंवा सगळे आपल्या लाईफमध्ये एवढे बिझी होत आहेत आणि सगळे आपल्या लाईफच्या एका जर्नीसाठी किंवा काय म्हणतात त्याला की कल की खोज में सब भाग रहे असं म्हणता येईल। उद्या कसा चांगला होईल या गोष्टीवर जास्त लक्ष देत आहे आणि आत्ताचं प्रेझेंट जगत नाही आहेत। त्यात मी पण आहे, असं नाही की फक्त मित्रच आहेत माझे, तुम्ही पण असशील। पण खूप वाईट वाटते की लहानपण लवकर लवकर असं म्हणजे लहानपण असं लवकर संपून गेलं असं वाटतं। मी ज्या जागी जॉब करतो तिथे पण माझे 2 मित्र चांगले होते। त्यामधला पहिला अगोदर एक मित्र गेला, आज दुसरा मित्र गेला। का? कारण की त्याची लाईफ त्याला बेटर करायची आणि तो सगळ्यांनाच करायची असते, पण तो त्याच्या लाईफसाठी म्हणजे चांगली अपॉर्च्युनिटी भेटली तो गेला। 10 दिवसापासून भेटलो नव्हतो मी त्याला, कारण की तो यायचा मी नाही जायचो, तो जायचा मी नाही जायचो, असं व्हायचं। तर आजचा शेवटचा दिवस होता त्याचा आणि आज मी घरी आहे, माझा वीक ऑफ आहे आणि तो घरी, तो जॉबवर आहे आणि त्याने आजचा शेवटचा दिवस भरला आणि तोही घरी गेला। आता माहीत नाही आम्ही कधी भेटू, म्हणजे भेटू शकतो आम्ही, पण भेटण्यासाठी
भेटू शकतो आम्ही, पण भेटण्यासाठी ते बोलतात ना, सण लागतो, काहीतरी प्रॉब्लेम्स लागतात, सुखाचा दुःखाचा लागतो. 14 वर्ष आम्ही एकत्र होतो आणि अचानक आज तो गेला. दुपारचं जेवण नेहमी त्याच्याबरोबर. मी जेव्हा तो जिथे राहायचा तिथेच मी पण राहायचो, पण काही कारणांमुळे मी दुसरीकडे शिफ्ट झालो. तर त्यावेळी तो सुटलाच, पण जॉबवर एकत्र होतो. पण आता तो नवीन जागी जॉबला गेला आणि मी त्याच जागी आहे. तो परत सुटला. मित्र हा शब्द नाही, मित्र आयुष्याचा एक खूप गोड पार्ट आहे. तो सगळ्यांना जगता आला पाहिजे. त्याच्याबरोबर जोपर्यंत होतो तोपर्यंत मी मस्त जगलो. होऊ शकतं याच्या पुढेही चांगले मित्र भेटतील मला, माझे दिवस चांगले जात आहेत, पण तसा मित्र नाही भेटणार, कारण की माझ्या तो नेहमी बरोबर असायचा. तर आज थोडंसं सॅड फील होतंय, कारण की मी ज्या जागी उद्या जाणार आहे तो मला दिसणार नाही. तसं मी अगोदर जायचो, त्याच्याकडे जायचो, भेटायचो, आणि तो अगोदर ज्यावेळी ऑफिसला पोचायचा तो माझ्याकडे येऊन भेटायचा किंवा माझा वेट करायचा. पण आता ते तसं काही होणारच नाही. जग कळतंय मला ते आता. म्हणून जोपर्यंत आहात मित्रांबरोबर किंवा ज्याच्याबरोबर, लाईफ एन्जॉय करा, असा खेळा फिरा, मस्त भांडू नका, खुश राहा. असं नाही की तो भेटणार नाही, मला भेटणार, पण एक असतं ना थोडंसं मनामध्ये तसं थोडंसं वाईट वाटते, कारण की मी जिथे रोज जाणार आहे इथे तो आता मला दिसणार नाही. ठीक आहे, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे मला वाटते ते मी शेअर केलं तुमच्याबरोबर, आणि तोही हा व्हिडिओ बघेल, माहीत नाही तो कसा रिॲक्ट करेल. ठीक, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. असंच प्रेम तुमचं असू दे. लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढवा. आपल्याला 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी खूप कमी सबस्क्रायबर पाहिजेत. तर लवकरात लवकर ते तुम्ही कंप्लीट करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.